युद्धामुळे किती परिणाम झालाय तर महाराष्ट्रातल्या लग्नसराईवर सुद्धा परिणाम झालाय। पिंपरी चिंचवडमधील लग्नसराई संकटात आली आहे। पिंपरी चिंचवडमधील 450 केटरर्सकडे गॅसचा तुटवडा आहे। पिंपरी चिंचवड शहरामध्ये पुढील 2 महिन्यात तब्बल 10,000 लग्न सोहळे होणार आहेत। मात्र हे लग्न सोहळे पुढे ढकलण्याची वेळ येते, भीती व्यक्त केली जाते। आनंदाच्या क्षणी हे संकट उभं ठाकल्यानं लग्न कुटुंबातील व्यक्तींच्या चेहऱ्यावर आता चिंतेचं सावट पाहायला मिळतंय। युद्धामुळे गॅसचा तुटवडा निर्माण झालाय। परिणामी शहरातील 450 केटरर्स या लग्नातील जेवणाच्या ऑर्डर्स रद्द करतायत। केटरर्स कडून तसा निरोप वर आणि वधूच्या कुटुंबियांना देण्यास सुरुवात झाली। त्यामुळे लग्न सोहळे पुढे ढकलायचे का असा विचार करण्याची वेळ शेकडो कुटुंबियांवर येऊन ठेपलेली आहे। या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत पिंपरी चिंचवड कॅटरिंग असोसिएशनचे अध्यक्ष अण्णा कुथळे जोडले गेलेले आहेत। आपण त्यांच्याशी बोलूया। कुथळेजी, स्वागत आहे पुढारी न्यूज मध्ये। आता ही जी माहिती समोर येते, काय नेमकी केटरर्सची भूमिका असणार आहे, त्यानंतर लग्न कुटुंबियांकडून काय नेमकी प्रतिक्रिया येते, ऍडव्हान्स वगैरे दिलेला असतो, कशा प्रकारे सगळी गणितं जुळवली जाते? शहरामध्ये 450 ते 500 दरम्यान केटरिंगची व्यवस्था देणारी लोक आहेत आणि मुहूर्ताच्या तारखा म्हणलं एप्रिल आणि मे मध्ये किमान एप्रिलमध्ये 15 आणि मे मध्ये 15 अशा 30 मुहूर्ताच्या तारखा आहेत। साधारणतः पिंपरी चिंचवडमध्ये 500 लग्न एका मुहूर्ताच्या तारखेला होत असतील, म्हणजे साधारणतः अशा 30 मुहूर्त निघाले। 15,000 पैकी जरी धरले तरी 10 ते 12,000 लग्न या पिंपरी चिंचवड शहरात 2 महिन्यात होणार आहेत। आता ते सगळेजण या गॅस सिलेंडर अभावी थांबावं लागणार त्यांना। ते सिलेंडर नाही, ते लग्न नाही। आमच्या पुतणीचं लग्नाचा कार्यक्रम होता, साधारणतः 19 लग्नाचं आता एंगेजमेंट होती एप्रिलमध्ये व मे मध्ये लग्न होतं। पण आता अचानक मला केटरिंगवाल्यांचा कॉल आला की आपण कार्यक्रम करू शकत नाही, कार्यक्रम करायचा असेल तर गॅस अवेलेबल नाही आहे, गॅसचा मोठा तुटवडा झालेला आहे। तर गॅसचा तुटवडा झाला आहे तर मग या केसमध्ये आम्ही तुमचा कार्यक्रम करू शकत नाही। आता याच्यात अडचण अशी झाली की आम्ही इतक्या लोकांना सगळ्यांना आमंत्रित केलेलं आहे, सगळ्या लोकांना बोलवलेलं आहे, मुलाकडची लोक आहेत, सगळ्यांना आम्ही कुठून काय उत्तर देऊ? पिंपरी चिंचवडमध्ये पुढल्या 2 महिन्यामध्ये 10,000 लग्न सोहळे होणार आहेत आणि या लग्न सोहळ्यांवर आता या युद्धामुळे सावट आलेलं आहे। काय नेमकं घडतंय तर केटरिंग सर्व्हिस पुरवणाऱ्यांकडे गॅस सिलेंडर उपलब्ध नाहीयेत, त्यामुळे आता लग्न पुढे ढकलायचे का असा प्रश्न उपस्थित होतो। आणि या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत पिंपरी चिंचवड कॅटरिंग असोसिएशनचे अध्यक्ष अण्णा कुथळे जोडले गेलेले आहेत। कुथळेजी, हे सगळं जेव्हा तुम्ही आता वधू पक्ष वर पक्षांना कळवताय तेव्हा त्यांची काय प्रतिक्रिया येते, कशा प्रकारे त्यांची प्रतिक्रिया आहे आणि महत्त्वाचं म्हणजे ऍडव्हान्स वगैरे दिलेला असतो, ती सगळी समीकरणं कशी जुळवली जातात? सर्वप्रथम पुढारी न्यूजचे खूप खूप आभार की तुम्ही आम्हाला बोलायची संधी दिली। आता मुलाकडच्या मुलीकडच्यांना काय प्रश्न पडतो, त्यांचं एकच होतं की कुठून ऍडजस्टमेंट होतीये का बघा। आमचं पत्रिका वाटून झाल्यात, तारीख जवळ आली आहे, सगळ्या गोष्टीची खरेदी झाली आहे, सगळ्यांना निमंत्रण गेलंय, काहीतरी करून तुम्ही ही व्यवस्था करा आणि ते करण्याच्या हेतूने बघा। पण आता सिलेंडर ही गोष्ट अशी की कुठली लाईनच मिळेल नाही की आम्हाला 2 दिवसांनी मिळणार आहे, 4 दिवसांनी मिळणार आहे। आणि अचानक बंद केल्यामुळं थोडस 8-10 दिवसाची जी काही जवळची लग्न होती आपली, म्हणजे जवळ आलेल्या तारखा ज्या होत्या त्यांचं उरकणं तरी खूप गरजेचं होतं। पण अचानक एका दिवसात 2 दिवसात सिलेंडर बंद होणं ही खूप मोठी गोष्ट आहे। त्याला काहीच पर्याय नाहीये सिलेंडरला, म्हणजे आता काही हॉटेल्समध्ये वगैरे पुन्हा एकदा चुलीपर्यंत हे सगळे हॉटेल व्यावसायिक गेलेले, तसं काही करताच येणार नाहीये? सर, केटरिंग व्यवसायामध्ये काय माहिती का तुम्हाला, ट्रान्सपोर्ट आहे आम्हाला सगळं। आम्हाला या कारल्यातून त्या कारल्यात, त्या कारल्यातून दुसरीकडे, अशा प्रत्येक ठिकाणी जाऊन जेवण बनवावं लागतं। हॉटेलमध्ये फिक्स किचन असतं सर। बर, फिक्स किचन असल्यामुळे त्यांना त्या गोष्टी अवेलेबल होऊ शकतात। पण आम्हाला या कारल्यातून त्या बँकवेटमध्ये, लॉन मध्ये आणि या सगळ्या गोष्टी असतात ना, त्याच्यामुळे ते पॉसिबल होणं खूप मुश्किल आहे आमच्यासाठी। तर मग या सगळ्याला पर्याय काहीच नाही। आता जोवर सिलेंडर उपलब्ध होत नाही तोपर्यंत लग्नसराई पुढे ढकलायचे हा एकमेव पर्याय, दुसरा त्याच्यावर पर्यायच नाही तर काय आपल्याला। बरं, धन्यवाद कुथळेजी, तुम्ही ही सगळी सविस्तर बातचीत पुढारी न्यूजशी केली त्यासाठी।
तर आता आपण पिंपरी चिंचवड मधली परिस्थिती पाहिली. मुंबईतल्या केटरिंग सर्व्हिसेसला सुद्धा इस्रायल इराण युद्धाची झळ बसलेली आहे. मुंबई आणि महाराष्ट्रात अनेक उत्तम मराठी केटरर्स उपलब्ध आहेत जे लग्न, पार्ट्या आणि कॉर्पोरेट कार्यक्रमांसाठी अस्सल महाराष्ट्रीयन जेवण पुरवतात. मात्र गॅस टंचाईमुळे आज जवळपास 50% जास्त केटरर्स हे बंद आहेत. आपल्या प्रतिनिधी शिल्पा नरवडे आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत. आपण शिल्पा यांच्याकडे जाऊया. शिल्पा, मुंबईतले 50% केटरर्स बंद आहेत. मोठी बातमी म्हणावी लागेल. विक्रांत, आपण जर पाहिलं तर युद्ध तिकडं सुरू आहे, मात्र मुंबई शहरातले जे केटरर्स आहेत त्यांना याची झळ बसताना पाहायला मिळते. 50%पेक्षा जास्त केटरर्स हे आज बंद झालेले आहेत. सिलेंडर नसल्यामुळे हे केटरर्स बंद आहेत. येणाऱ्या काळामध्ये देखील 70 ते 75% केटरर्स हे बंद पडू शकतात, अशी माहिती देखील समोर आलेली आहे. आपल्यासोबत केटरर्सचे जे मालक आहेत, प्रोप्रायटर सतीशजी आहेत. केटरर्स का नेमके बंद झालेले आहेत? येणाऱ्या काळामध्ये नेमका काही पर्याय नाही का त्याच्यावर? मॅडम, आजच्या तारीखला कामं पुष्कळ आहेत मार्केटमध्ये, पण कामं असून आज जर बनणारी गॅसच नाही आहे, ज्या गॅसपासून पदार्थ बनतात तीच जर आम्हाला अवेलेबल नाही आहे तर आम्ही काय करणार? आज सगळीकडे जर विचारायला गेलं तर गॅस नाही आहे. जे कमर्शियल गॅस आम्ही यूज करतो त्याचा रिफिलिंगच होत नाही आहे. आणि अजून म्हणजे आजच्या तारीखला तर आम्ही 50 ते 60% लोक आहोत ज्यांच्याकडे गॅसचा तुटवडा आहे. आज याच्याही पेक्षा पुढे जाऊन अजूनही गंभीर परिस्थिती निर्माण होणारी आहे. गंभीर परिस्थिती निर्माण होईल म्हणतायत. लग्नाच्या तारखा जवळ आलेल्या आहेत. या महिन्यात अनेक तारखा लग्नाच्या आहेत. बुकिंग केलेले असतील, त्यांना काय सांगितलंय तुम्ही? मॅडम बघा, एकतर कसं आहे, बुकिंग घेतलं, ऍडव्हान्स घेतलेले होते ते काही ऍडव्हान्स तर असे आहेत की आम्हाला परत करावे लागलेले आहेत. जे आता 7 आणि 8 दिवसाच्या अवधीवरती आहेत अशा लोकांचे आम्ही ऍडव्हान्स परत केलेले आहेत. कारण आमच्याकडे गॅसच नसल्यामुळे आम्ही काय त्यांना जेवणाचा काय स्वयंपाक बनवून देणार? आणि दुसरी गोष्ट, आज आमच्या बरोबरीने जो हातावरती काम करणारा मजदूर आहे, म्हणजे जे सकाळी येतात संध्याकाळी काम करून निघून जातात, अशा लोकांनाही खूप मोठा फटका बसलेला, दणका बसलेला आहे. त्यांना आज त्यांचंही कुठेतरी जेवणा खावण्याची व्यवस्था आमच्या कामामध्ये होत होती, तीही बंद झालेली आहे. लग्नाचे मंडप एकीकडे स्वस्त आहेत, मात्र आता जेवणाचं काय? असा वधूवर असेल किंवा त्यांच्या घरच्यांनाही प्रश्न पडलाय. बर्थडेच्या पार्ट्या असतील तर तुम्ही काही उपाय सुचवला नाही का? सिलेंडर व्यतिरिक्त दुसरा काही पर्याय नाही का तुमच्याकडे? पर्याय म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा आम्ही 84-85 सालीमध्ये काम करत होतो त्यावेळेस आम्हाला गॅसच्या ऐवजी आम्ही कोळसा भट्ट्या यूज करत होतो. पण त्या कालांतरानंतर ही पॉल्युशनच्या अनुषंगाने सगळ्या एक करून त्याच्यावरती बॅन येत गेले आणि ते बंद करावे लागले. आज मी आत्ता थोड्या वेळापूर्वी जाऊन मार्केटला जाऊन आलो. आजच्या तारीखला ज्या कोळसा भट्ट्या आहेत त्याही उपलब्ध नाही आहेत. आणि अशा शिल्पा, तुम्ही ही भूमिका समजून घेत राहा. तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी आणि त्यांची प्रतिक्रिया पुढारी न्यूजच्या प्रेक्षकांपर्यंत आपण पोहोचवली त्यासाठी.